अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये रविवारपासून नवरात्र सुरू होते, घटस्थापना आहे। नवरात्रीमध्ये कोणकोणती सेवा करायची आहे आणि ह्या सगळ्या सेवा केल्यामुळे आपली कुलदेवी जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। देवी आई आपल्यावर प्रसन्न होते, त्यामुळे आपल्या सगळ्या समस्या, आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात, आपले कामं मार्गी लागतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं। आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते। त्यामुळे या 9 दिवसामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे, देवी आईसाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नवरात्रीत बघा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। सगळ्यांना विनंती करते, वर्षातले आपले बघा 365 दिवस असतात, त्यामध्ये आपण फक्त जमेल तेव्हा तुम्ही देवपूजा करतात वगैरे वगैरे, पण देवासाठी आपण वेळ देत नाही। हे 9 दिवस जे आहे ना, तुम्ही हे 9 दिवस आपल्या कुलस्वामिनीची सेवा करा, खूप काही पुण्य तुम्हाला मिळेल। काही दिवस आपण जर आपल्या देवांना दिले ना, तर मग आपल्यासाठीच त्या प्रत्येक गोष्ट आपण आपल्या स्वार्थासाठी करत असतो, सेवासुद्धा आपण आपल्या स्वार्थासाठी करतो। कारण आपण जेवढी सेवा करतो त्याचा एक एक क्षण, त्याचा मोबदला आपल्याला आपले जे गुरु आहे, आपली जी आई आहे, देवी आई आहे, कुलस्वामिनी आहे, ते आपल्याला परतफेड करत असतात। वर्षभर सेवा जी आहे आपल्याला जमत नाही, वर्षभर सेवा करणं जमत नाही, पण नवरात्रीत नक्की करा। बघा आजकाल लेडीजचं जे जीवन आहे ना, त्यांचं म्हणजे बऱ्याचशा 90% महिला ज्या आहे त्या खूप धकाधकीचं जीवन आहे। म्हणजे त्या बघा जॉब पण करताय, घर पण सांभाळताय, मुलांकडे पण लक्ष द्यायचं आहे, त्यांचा अभ्याससुद्धा घ्यायचा असतो, सगळ्या गोष्टी। पूर्वी तसं नव्हतं, पूर्वी स्त्रिया ह्या घरातच असायच्या, जॉब वगैरे करणं हे स्त्री जी आहे ती करायची नाही, जॉब करायची नाही। पण आजकाल तसं नाही आहे, सगळ्यात जवळपास 10 पैकी 9 महिला ज्या आहेत त्या वर्किंग आहेत। तर त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते, तुमच्या फॅमिलीसाठी आपण हे सगळं करतोय ना, मग सेवासुद्धा आपल्याला आपल्या फॅमिलीसाठीच करायची आहे। नवरात्रीमध्ये हे जे काही आपण उपाय वगैरे करणार आहे त्यामुळे आपल्या घराचंच चांगलं होणार आहे। म्हणून थोडंसं तुमचं शेड्यूल आहे ना, थोडंसं इकडे तिकडे करा। तुम्ही 6ला उठताय, तुम्ही 5ला उठा, थोडंसं 1-1.5 तास तुम्ही इकडे तिकडे ॲडजस्ट करा। पण प्लीज ताई, दादा, आई, मावशी, आत्या, जेवढे सगळे माझे व्हिडिओ बघताय ना, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगेल, या 9 दिवसामध्ये सेवा करा। सेवा केल्यामुळे बघा जसा समस्या असतात की लग्न जमत नाही आहे, खूप वय होऊन गेलं आहे पण लग्न जमत नाही आहे, मूलबाळ होत नाही आहे, जॉब मिळत नाही आहे, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम चालू आहे, खूप तिथे तोटा होतो आहे, नोकरीमध्ये काहीतरी त्रास होतो आहे, अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या ज्या आहेत, नवरा बायकोची भांडणं म्हणा, या सर्व प्रकारच्या समस्या घालवून टाकण्यासाठी आपल्याला या 9 दिवसामध्ये सेवा करायची आहे। आता मी ज्या काही कुलस्वामिनीसाठी नवरात्रीमध्ये सेवा सांगते त्यातल्या तुम्हाला जमतील त्या करा। सर्व केलं तर अतिउत्तम, पण काही सेवा तुम्ही समजा जास्त वेळ लागतोय तर होत नाही आहे तर तुम्हाला जमतील तेवढ्या करा, पण काहीतरी सेवा जी आहे ती तुमच्याकडून होऊ द्या। या सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं, आपल्याला देवीचा भरभरून आशीर्वाद मिळतो। तर सगळ्यात पहिली सेवा म्हणजे बघा, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। सगळ्यात प्रभावी देवी आईची सगळ्यात प्रभावी सेवा आहे, याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी आत्ताच 2-4 दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, 14 पाठ। हे बघा, एक पाठ म्हणजे त्या संपूर्ण ग्रंथामध्ये, दुर्गा सप्तशतीच्या या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय, हे संपूर्ण ग्रंथ एकदा वाचणं म्हणजे एक पाठ। ठीक आहे, तुम्हाला जमल्यास 14 पाठ करा, 7 पाठ करा, 9 पाठ करा, किंवा नाही जमते 1 तरी पाठ करा। तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये, तुम्हाला सुट्टी ना, आज तुमचा आज जॉबला बघा सॅटर्डे किंवा संडे आपल्याला वीक ऑफ असतो, एका दिवसात तुम्ही 1 पाठ केला तरी चालेल। तुम्ही 9 दिवसामध्ये रोज आज 2 अध्याय वाचले, उद्या 2 वाचले, परवा 1 वाचला, असं करत तुम्ही 1 पाठ केला तरी चालेल, पण करा। दुर्गा सप्तशतीची जर तुम्ही 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं। वर्षभर मग देवी आई जे ना आपला सांभाळ करते, तिच्या सगळ्या लेकरांचा ती सांभाळ करते, म्हणून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा 1 तरी पाठ करायचा आहे। खूप सोपं आहे वाचायला, भाषा काहीही अवघड नाही, संस्कृत मोठे मोठे शब्द याच्यामध्ये नाही आहे। मी तुम्हाला बघा हे जे हा ग्रंथ जो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या जवळपास कुठे मिळाला, अतिउत्तम, नाही मिळाला मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात। यानंतर पुढची सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस वाचायचं आहे, नाही जमते एकदा वाचा, एकदा तरी रोज तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा। यानंतर कुंकुमार्चन, सगळ्यात छान आणि प्रभावी सेवा, सगळ्या महिलांची आवडती सेवा, कुंकुमार्चन करायचं आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर करा, श्रीयंत्र नसेल तर घ्या। दिवाळीच्या वेळेससुद्धा आपल्याला श्रीयंत्रावर सेवा करायची आहे, त्याचा व्हिडिओ मी सांगितलेला आहे।
तुमच्याकडे जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम, नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतेच आहे, त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात, देवीच्या फोटोवर, देवीच्या टाकावर किंवा सुपारी स्वरूप देवीच्या स्थापना करून तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. त्यानंतर रोज तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मीची जी नावं आहेत ती नावं तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर 1 माळ नवार्णव मंत्र हे तर तुम्हाला करायचंच आहे. नाही काही जमलं तर 1 माळ म्हणजे 108 वेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, यातल्या जमतील त्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ही सेवा आपल्याला करायची आहे. जमतील तेवढ्या सेवा करा, सगळ्या केल्या अतिउत्तम. त्यानंतर नवरात्रीचे काही जण 9 दिवस संपूर्ण दिवस उपवास करतात, पण काहींना 9 दिवस उपवास करणं जमत नाही, तर मग तुम्ही उठता बसता उपवास करू शकतात. आता उठता बसता उपवास म्हणजे बघा, घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी रविवारी घटस्थापना आहे, रविवारी तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकतात. तुम्ही खाऊ शकतात बघा, तुम्ही फळं खा, दूध खा, गोड पदार्थ खा, तिखट शक्यतो खाऊ नका, ठीक आहे. तर नवरात्रीच्या पहिल्या माळेला तुम्ही उपवास धरून दुसऱ्या माळेला सोडायचं आहे आणि त्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला अष्टमीला उपवास धरून तुम्हाला नवमीला सोडायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही उठता बसता, याला उठता बसता उपवास म्हणतात, तर असा तुम्ही उपवास करू शकतात. या सगळ्या सेवा आहेत, त्यातला तुम्ही जमेल तेवढ्या करा. करण्याची इच्छा असेल ना मग तुम्ही काहीही करू शकतात, फक्त तुम्हाला मनापासून ते करायचं आहे. जे तुम्ही कराल ना ते तुम्हाला मनापासून करायचं आहे. आणि यूट्यूबवर या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे स्तोत्रमंत्र पाहिजे फक्त व्यवस्थित बघून घ्या, ते बरोबर जे तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे का नाही, कारण आजकाल बऱ्याचशा काही चुकीच्या गोष्टीसुद्धा असतात. तर त्यामुळे जे तुम्ही वाचणार आहे ते एकदा फक्त व्यवस्थित बघून घ्या की हे बरोबर आहे का नाही. आणि तुम्ही मंत्रस्तोत्र जे आहे ना, तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळेस तुम्ही हेडफोन लावून तुम्ही देवीचे काहीतरी मंत्र ऐका, श्रीसुक्त ऐका, आरत्या ऐका. ऐकल्याने सुद्धा, मन लावून ऐकल्याने सुद्धा त्याचा खूप प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्याला या नवरात्रीमध्ये देवी आईची ओटी भरायची आहे, विसरू नका. तो पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल की देवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे. यानंतर रोज आपल्या घरातल्या देवांसमोर आपल्याला आपल्या स्वामींची आरती, देवीची आरती, गणपतीची आरती, कुलस्वामिनीची आरती आणि घालीन लोटांगण, गणपती बाप्पांची सुखकर्ता या आरती म्हणायच्याच आहे. बघा, या आरती म्हणायला आहे ना अगदी 10-15 मिनटं लागतात. घरातले मुलं वगैरे जे असतील ना तुमचे, त्यांना घेऊन तुम्ही या आरत्या म्हणा. माझी मुलगीसुद्धा रोज सकाळी माझ्यासोबत, मी जेव्हा देवपूजा करते तेव्हा माझ्यासोबत ती पण उभी असते. संध्याकाळीसुद्धा जेव्हा आम्ही दिवा वगैरे लावतो, आरती म्हणतो त्यावेळेससुद्धा ती माझ्यासोबत असते. तर त्यामुळे बघा मुलांनासुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं. म्हणून या सेवा तुम्ही करा. ह्या सांगितलेल्या सेवा जेवढ्या जमतील तेवढ्या करा. हे बघा, याच्यामुळे चांगला, ह्या सेवा केल्यामुळे वाईट तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच काही 100% होणार नाही, झालं तर काहीतरी चांगलंच होणार आहे. तर त्यामुळे या सेवा करा. हे 9 दिवस वाया न जाऊ देता आपल्याला काहीतरी कमवण्याचे हे दिवस आहे. खूप तुम्ही सेवेमध्ये भर पाडा आणि त्यानंतर तुमच्याच आयुष्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. तर ही सेवेची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.